पिंडदान हे आत्म्याला मुक्ती करण्यासाठी करतो असतो आणि मग या सरकारनं दिव्यांगांचं कर्जमुक्त व्हावं, त्याच्यावरचा भार मुक्त करावा, याच्यासाठी ते पिंडदान केलेलं आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात नारे ऐकत होतो, बटेंगे तो कटेंगे, ये काय तो सेफ आहे. मग आता सेफ आहे? दिल्लीत तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, मग आता कटला ना आमचा हिंदू बांधव, दिव्यांग कटला, मारलं कोण त्याला? आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये फक्त मत घ्यासाठीच बटेंगे तो कटेंगे आहे का? सरकार तुमचं असताना ज्याला दोन पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला आत्महत्या करायला लावतो. अशी वेळ होते. 2 लाखाचं कर्ज 10 लाख वसूल करताय तुम्ही. कायदा आहे की नाही आहे? 2 लाखाचं दुपटीपेक्षा जास्त वसूल करता येत नाही. झोपलंय प्रशासन सगळं. काही शिल्लक होते, बजेट माहित नाही अधिकाऱ्याला. जिल्हा परिषदचं बजेट 30 कोटीचं आहे, 5-15 किमान 1.5 कोटी रुपये तरी खर्च करायला पाहिजे, नाही केले. ते श्रीकांत आहे ते कमिशनर, एवढा महाग झालेला का बस, अजूनही 10 कोटी खर्च केले नाही. आणि एकाला एकच लाभ देऊ, अधिकाऱ्याला 4 लाभ चालतोय, अधिकाऱ्याला वेतन चालतं, प्रवास भत्ता चालतोय, भाडे भत्ता चालतं, आरोग्याचा भेटतोय, आणि अपंगाला एकच भत्ता देणार, एकच योजना देणार. लाज का वाटत नाही? आपल्या मतानेच नियम तयार केलेले. आणि हे आंदोलन याच्यासाठी आहे, खास करून सरकारसाठी आहे. ही काही चांगली गोष्ट नाही आहे. आपण बटेंगे तो कटेंगे असं म्हणत होते, आज आमचा हिंदू दिव्यांग बांधव इथं कटला आहे तुमच्या धोरणामुळं. बाकी राज्यामध्ये 5,000-4,000 रुपये मानधन आहे, तुम्ही 1,500 देताय. दिव्यांग लाडकी बहिणीचे अर्ज तुम्ही 2 महिन्यात सगळ्याचे सँक्शन केले, आणि दिव्यांगाचे अर्ज पास करायला 1-1 वर्ष लागते. त्याला 2 पाय नाही त्यांना. अशा प्रकारचा कारभार खपून घेतला जाणार नाही. याची आम्ही प्रजासत्ताक दिनी एक आंदोलन केलेलं होतं. आता आम्ही 21 मार्चला रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊच्या समाधीजवळ 4-5 दिवसाचं उपोषण करणार आहोत. त्याच्यानंतर रक्तदान करणार आहोत, आणि ते झालं नाही तर मग मात्र मंत्रालयाच्या आजूबाजूला घेरल्या जाईल, आणि ते अतिशय उग्र आंदोलन आम्ही करू.